पडिये देहभाव पुरवी वासना. एवढंच नाही, एकदा अर्जुन आणि रथात बसून भगवान श्रीकृष्ण वनात आले करमणुकीला. अर्जुन म्हणला, देवा मी पाणी पिऊन येतो. ठीक आहे जा. गेला, लांब गेला जरा. दाट झाडी, मोराचं नाचणं, कोकिळी पक्ष्याचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे. बरं का बाळासाहेब, 2-4 वंजळा पाणी प्याला अर्जुन आणि मनात आलं, काय एकांत आहे. निर्मळ पाण्याचे झरे आहे, मोराचं नाचणं चाललंय, कोकिळी पक्ष्याचं गायन आहे, हरणं उड्या मारतात, एकांत ठिकाण आहे. इथं जर सुभद्रा असती तर. नुसतं मनात आलं. परिणाम 2च मिनिटात सुभद्रा आली. सुभद्रे कमाल आहे वा, मी नुसतं आठवण केली तर तू आली. मी पतिव्रत आहे, मनोगत ओळखते पतीचं. ये बसली शेजारी, गप्पा रंगल्या. चव्हाण बाबा सुभद्रेच्या अर्जुनाच्या अति आनंदात बाळासाहेब आपल्या बोटातली अंगठी काढली, अर्जुनानं सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं, आता 10:15 वाजायला आले. तो किसनराव कुठून येईल सांगता येत नाही, जा बरं निघून. सुभद्रा गेली, देव आला. अरे किती पाणी पितो? 9 वाजल्यापासून 1.25 तास झाला. चल जायचं. देवा तुम्हालाही थांबावंसं असं ठिकाण आहे. एखाद्या वेळेला नंतर येऊ आपण. चल. आता ड्रायव्हिंगला कोण? भगवान श्रीकृष्ण आणि मागे अर्जुन. रथ निघाला. पण ज्या बोटात अंगठी होती, कृष्ण ते बोट अर्जुनाच्या नाकापुढं करायचे आणि इकडे ड्रायव्हिंग चालू. चांगलं ठिकाण आहे बरं का रे, एक दिवस आठवण करून दे, येऊ आपण. अर्जुन माझा ठिकाण जाऊ दे, पण अंगठी माझी याच्या बोटात कशी? बरं विचारावं कसं? पुन्हा दुसऱ्यांदा, फारच चांगलं ठिकाण आहे. ठिकाण आहे म्हणला, पण अंगठी माझीच आहे. आणि विचारावं तर हा म्हणाल, सुभद्रा आलीच कशी, तू बोटात घातलीच कधी? म्हणला घरी गेल्यावर पहिली खात्री करू. रथ आला, अर्जुन उतरले. पहिले सुभद्रेकडे. सुभद्रे काय अंगठी कुठं आहे? कुठली अंगठी? अहो मी बोटात घातलेली. कुठं घातली? वड्याला, झाडाखाली. अहो मी घरीच आहे. तुम्हाला खोटं वाटलं तर सासूबाईला विचारा. कोणती म्हणली? तिथं घरीच आहे रे. घरीच आहे. मग अंगठी त्याच्या बोटात कशी? वापस आले. देवा तुमच्या बोटातली अंगठी माझीच वाटते. असल तुझी असेल, पण तुमच्या बोटात आली कशी? तूच घातली असतील. कुठं? झाडाखाली. मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती. अरे त्यावेळेला मी सुभद्राच झालो. सुभद्राही होता. कधी कधी माझ्या प्रिय भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी त्याची बायको सुद्धा होतो. पडिये देह भाव पुरविवास. पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरविवास. पडिये देह भाव पुरविवास. अंतिते आपणा पासिनावे. अंतिते आपणा पासिनावे. अंतिते आपणा पासिनावे. पडिये देह भाव पुरवी वासना. बरं का मंगेश भाऊ? अंतिते आपणा पासी न्यावे वासना. अंतिते आपणा. तुम्हाला माहिती आहे, आषाढ शुद्ध एकादशी होती. नामदेव महाराजांनी विनंती केली, मला समाधी घ्यायची. अरे माझी वारी आहे, असू दे, पण मला समाधी घ्यायची. आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवी विठ्ठलाचे. नामा विनवी विठ्ठलाचे. नामा विनवी विठ्ठलाचे. आज्ञा द्यावी हो मजसी. आज्ञा द्यावी हो मजसी. आज्ञा द्यावी हो मजसी. आज्ञा द्यावी हो मजसी. समाधी विश्रांती घ्यावया. विश्रांती घ्यावया. समाधी विश्रांती घ्यावया.
आषाढ शुद्ध एकादशी नामाविनवी विठ्ठलासी आता द्यावी हो मजसी समाधी विश्रांती घ्यावया शुद्ध एकादशी नामाविनवी विठ्ठलासी आता द्यावी हो मजसी विश्रांती घ्यावया आषाढ शुद्ध एकादशी नामाविनवी विठ्ठलासी आज्ञा द्यावी मजसी समाधी विश्रांती घ्यावया आयुष्य कळसासी आले नामा. अरे ही एकादशीची वारी माझी असते बाबा. मग फक्त 15 दिवस थांब. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी 15 दिवस आणि पूर्वील अंतरी कोड तुझे म्हणून 15 दिवसांनी समाधी नामदेवरायाला दिली. नामदेवराय वैकुंठात होते तेव्हा देवानं आठवण करून दिली. नामा अरे अभंग अपूर्ण आहे ना. प्रमाणाची संख्या सांगेशे तो कोटीन उरले ते शेवटी लावी तुका. नामा म्हणे आई निवड केली नाही की राहिले ते बाकी 4 कोटी. मग नामा होता वैकुंठासी देव विनवी तयासी. तुला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. पुढे जाऊ देवा. देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे या नावाचे सज्जन ग्रहस्थ आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. त्यांची धर्मपत्नी आहे कनकाई. नाम सोडोनी वैकुंठा आला कनकाईचा फोटा आला कनकाईचा फोटा आला कनकाईचा फोटा नाम सोडोनी वैकुंठा आला कनकाईचा फोटा कनकाईचा फोटा जमलं. नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. तेच तुकाराम महाराज पण बजावून आले. जातो अवतार घेतो पण एका अटीवर. बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात. राम बोलो भाई राम नाम सत्य है सत्य बिना गत नाही. ही भानगड चालणार नाही. शेवटच्या दिवशी घ्यायला तुम्हाला यावं लागेल असं कबूल केलं आणि मग अवतार घेतला. कार्य संपलं बरं का बाळासाहेब. अवतार कार्य संपल्यानंतर महात्मे थांबत नाही. हे आमचं आहे. डबल बेल झाल्यावर मागं धावतो एस टीची आम्ही. अरे ते तर सामान घेऊन एस टीची वाट पाहत बसतात. कार्य संपलं आणि मग विनंती सुरू झाली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याच्याकरता ज्याच्यावर बसतं ना तिथं वशिला लावा. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी वेळा वेळा डोई अनावा तो हरी 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 रे अनावा तो हरी अनावा तो हरी रे अनावा अनावा तो हरी. बरं का मंगेश भाऊ. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा ढोळी वेगी आणावा तो हरी. गरुड म्हणाला तुकोबार आहे मी देवाची मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार. अडचण काय झोपून आहे ना. मग तुका म्हणे शेषा पाठ आहे तुम्हाला सगळे जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाग करतो पण काम होईल याची शाश्वती नाही. अरे का माणसं फार हुशार. त्याच्यात शेतकरी साहेबांनी काम केलं नाही तर बरोबर तालुक्याला जातं बरं का अशोकराव. तिथंच भाजीपाला विकत घेतं. मेथीची भाजी कोथिंबीर पालक भेंडी लौकी दोडकी काकडी दुधी भोपळा
2 पिशव्या फुल भरतं आणि त्याला माहिती आहे साहेब ऑफिसला आहे. बंगल्यावर जातं साहेबाच्या. कोलते टाकायचा शेतकरी 2 पिशव्या. वॉचमॅन होता. कुठले तुम्ही? कोलते टाकळी. इकडे वानोळा आणला साहेबासाठी. वानोळा घेतलं तिथंच. याच्या शेतात फक्त सोयाबीन. बरं का? थांबा, मॅडमला विचारतो. वॉचमॅन म्हणला. आत गेला. मॅडम, एक कोलते टाकायचा शेतकरी आलेला आहे. 2 फुल भरलेला पिशव्या भाजीपाल्यानं. कोशिंबीर, लवकी, दोडकी, काकडी, पालकची भाजी हिरवी गार. मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलं. आण म्हणाव, आण म्हणाव. कोलते टाकळीचा कास्तकार गेला. ठेवल्या पिशव्या. कुठला? कोलते टाकळी. साहेबासोबत परिचय? हा. 2 वर्ष झाले हेलपाडे घालतो. साहेब कामच करीना. कोणतं काम आहे? अमुक अमुक काम आहे. बरं जा, तुझा ऑफिसमधून साहेबाला येऊ दे. पहिलं तुझं काम करायला सांगते. उद्या सकाळी ऑफिसलाच ये. तुझं काम झालेलं असेल. लक्षात आलं मी का सांगतो? म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्या. लक्ष्मीचे हाती पाये, लक्ष्मीचे हाती पाये, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती यावी काकुलाती, तिची यावे काकुलाती, तिशी यावे काकुलाती, तिशी यावे काकुलाती. आवेगी अनवतो हरी ओ बेगी, अनवतो हरी. बाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती वेगी आणावा तो हरी. आणि आला देव. त्या दिवशी दशमी होती बरं का चव्हाण बाबा. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. काय करू उपचार? खूप मोडके जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. जेवला देव. चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या एकादशी जागर करून द्वादशी सोडून निघू म्हणून थांबवला 2 दिवस. चला आता सुटली द्वादशी. ज्या गावात मी राहिलो त्या गावातलं कोणी येतंय का एकदा चक्कर मारतो म्हणून तुकोबाराय फिरले गावात. चलायचं का रे वैकुंठाला? लोक म्हणले बिघडलं तुकोबाराय का? अरे मेल्यावर लिहायचं असते फोटो. वैकुंठवाशी हे तर आताच म्हणतंय. वेडा तुका विचार करतो बडबड फार. कोणी येत नाही देवा. मग चला थांबा देवा. मला असं वाटतं होळीचा सण आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. म्हणून होळी होऊ दिली. आला दशमीला. 5-6 दिवस झाले थांबला देव. आता आजची प्रतिपदा एक चक्कर मारतो. मग चक्कर मारली. कोणी यायला तयार नाही. आता फायनल बीजेच्या दिवशी म्हणून तुकाराम बीज. वाढ वेळे झाला उभा पांडुरंग. याचा अर्थ काय आहे? 5-6 दिवस झाले येऊन उभा आहे. वाढ वेळ झाला म्हणजे 5-6 दिवस. दशमीपासून आला आजची बीज. आणि मग पिंपरीच्या झाडाजवळ सगळ्या देहूचा समाज जमलेला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळ्या सांगावी विनंती माझी. अरे कुठे जातं? जिथून आलं तिथं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संत हाती आला. आणि माझी एवढीच वासना होती की शेवटच्या दिवशी स्वतः देवानं येऊन मला घेऊन जावं. अंतकाळी विठो आमासी पावला ठरल्याप्रमाणे. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला तुका, कुडी सहित झाला. अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका.
इथपर्यंत आलो आपण. पडिये देह भाव पुरवी वासना. आमची एवढी इच्छा होती की शेवटच्या दिवशी स्वतः देवाने मला घेऊन जावं. अंतकाळी विठो आमासी पावला. या न्यायानं ही वासना पूर्ण करणारा आमचा विठोबा अंती ते आपणापासी न्यावे. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन करू बरं का. कृष्णा माऊली आणि बरोबर करू सगळे. बरोबर करू. चव्हाण बाबा सगळे हात वर करा. फक्त 1 मिनिट हार घालायची घाई करू नका. बरोबर करू आपण मिलिटरी सारखं. हात वर करा, हात वर करा, हात वर करा. एवढे शूटिंगवाले हे एवढे घ्या, एवढे घ्या. तिथून जमत नाही तर स्टेजवर या. तुम्हाला परवानगी आहे या स्टेजवर. ह्या सगळे ते तिकडे तरुण पोरं बसले, ते तिकडे बसले, तिकडे बसले, या आई बहिणी बसल्या, सर्वांचे एका तालात. हा त्या भाषणाच्या टाळ्याने ठोकायच्या. भाषणाच्या नाही झाल्या निवडणुका सगळ्या. तर हे आपलं काय चाललंय पहा. हातवर हातवर एका तालात बरं का मंगेश भाऊ. विठोबा रखुमाई थांबा. एक थांबा. हा एक हातवर. एक जरा ताकद. एक हा एक टाटा बिर्ला आहे का हे. कोणते टाकायचा आनंद. हा चाला. विठोबा रखुमाई. हार स्वीकारतो तुम्ही चाली म्हणा. संजयराव, रामदासजी, श्रीरामजी, आत्मारामजी, विजयराव. काही राहिलं नाही ना अजून. मग तेच म्हणतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. दोघं म्हणा. आपणची देव होय गुरु. पडिया देह भाव पूर्वावी वासना. पडिया देह भाव पूर्वावी वासना. आपणची देव हो
माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आईचा प्रेमभाव. देव तर आहेच पण गुरु होतो. आपणच देव होय गुरु. पुन्हा त्या प्रेमापोटी देहभावात्मक जी वासना भक्ताची त्याची पूर्तता करतो. पडिये देहभाव पुरवी वासना. तुकोबारा अनुभवाने सांगतात, माझं ठरलं होतं त्याप्रमाणे शेवटी आला आणि मला घेऊन गेला. अंती ते आपणापासी न्यावे. इथपर्यंत आलो. एवढंच नाही तर त्या प्रेमापोटी मागे पुढे उभा राहून, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत. आलिया आगात निवाराया, आलिया मागे पुढे पुरवी वासना. वडिये देह बाबा पुरवी वासना. जोडी आहे. ए कृष्णा माऊली, तुमच्यापेक्षा बाप पुढा आहे अजून. ए बाळासाहेब, त्याचा पुनर्जन्म झाला रे बाबा. कोणाला माहिती किती वर्ष झाली त्याला? 15. डॉक्टरनी गॅरंटी सोडली होती. आता पेशंट जगत नाही दवाखान्यात. आपल्या परभणीच्या. अरे म्हटलं आमच्या संप्रदायाचा हिरा जातो बाबा. मला कळलं, भेटायला गेलो. माझ्या परीनं दवाखान्याच्या बिलाला मदत केली. म्हटलं पांडुरंगा, एवढा हिरा वापस आणा. महिनाभराने ठणठणीत झाला बाबा. बाबा रडतो तो अजून. नाही तर डॉक्टर म्हणले शाश्वती संपली. तो आता तुमच्या पुढे म्हणतोय तो. याला म्हणतात आलिया आघात निवारा. हा बॅश. देव करतो काय आपल्या भक्ताचं? घाताघात निवारी, घात घात निवारी, घाताघात निवारी, घात घात निवारी. छाया पितांबरे धरी, 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 छाया घात घात निवारी, छाया पितांबरे धरी, छाया पितांबरे धरी, छाया पितांबरे धरी. छाया पितांबरे धरी, छाया पितांबरे धरी, छाया पितांबरे. हे अनुभव बरे का पंढरी भाऊ. पुन्हा आपला हिरा संप्रदायाला वापस. घात आघात निवारी, मागे पुढे उभा. आता हे सगळे पाठ आहे तुम्हाला अशोकराव. तरी थोडंसं महाभारतात नेतो, लगेच भारतात येतो. कौरवे 45 सभे माझी आली, कौरवे 45 सभे माझी आली, कौरवे 45 सभे माझी आणली. कौरवे 45 सभे माझी आली. वस्त्रे हरणे कैसी वस्त्रे झाली मागुली, वस्त्रे हरणे कैसी वस्त्रे झाली मागुली, हरणे वस्त्रे कैसी
आता पंढरी भाऊ. कौरवी पांचाळी सभे माझे आणली. बघितलं भीष्म न्याय देतील, द्रोण न्याय देतील, कृपाचार्य कोणी नाही. 5 बुवापैकी एखादं उठल, त्यातलंही कोणी उठलं नाही. माझ्या बाहुबलानं रक्षण करील ठरवलं, पण अबला नाईलाज झाला. आणि 11ला 20 मिनिट कमी असताना किसनरावला मोबाईल केला. कोठे गुंतला देव. पण देवालाही प्रश्न पडला, चव्हाण बाबा, एक लुगडं संपल्यावर दुसरं पुरवावं तर माझी द्रौपदी उघडी पडल. म्हणून नेसती लुगडी स्वय झाला. याला अंबर अवतार म्हणतात. स्वतः लुगडच देव झाला. आणि तेव्हाचं दृश्य, नारी बीच सारी थी या सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी या सारी थी या नारी थी. द्रौपदीमध्ये साडी होती का साडीत द्रौपदी होती हे 100 कौरवाला कळलं नाही. मागं राहून द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं आहे ना. मागे आता पुढे पायकू पाठीशी घातला ना आपण पुढा राहिला. अर्जुनाच्या रथावर देव कुठं होता? पुढं. रोजचा नियम होता. माझा नियम होता गड्याचा झपाट्यानं. रोजचा नियम होता. युद्ध संपलं, सायंकाळ झाली म्हणजे देव खाली उतरायचे, हात द्यायचे अर्जुनाला, उतरा मालक, आणि हाताला धरून अर्जुन खाली उतरायचा. 18 दिवस संपले आणि मग शेवटचा दिवस, उतरा अर्जुनराव. रोजच्या प्रमाणे तुम्ही उतरा, मी मालक आहे, मिजाज संपली, उतार. अहो तुम्ही ड्रायव्हर आहे, मी मालक आहे, तुला सांगतो ना उतर म्हणून. उतरेना. दिला ढकलून, ढकलून दिला रथातून आणि उडी टाकली देवानं. परिणाम अख्खा रथ पेटला, अख्खा रथ पेटला. अर्जुनचं आईस्क्रीमच झालं. देवा, आज तुमच्या नंतर उतरलो असतो तर येड्या बाबळीचं सरपण आणायची गरज नव्हती, यातच उरकत होतं. म्हणून तुला म्हटलं होतं आज उतर. देवानं उडी टाकल्यावर रथ पेटवायचा असतो. शरीरम रथमेव तू, हा रथच आहे. एक दिवस आत्मानम रथिनम विद्धी, यानं उडी टाकली, तुम्ही काहीच करू नका. आपले नात्या गोत्याचे उचलतात आणि पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन पेटवतात. का? रथातून उडी टाकली. विठ्ठल. हो पण तेव्हा 18 दिवस झाले रथ पेटला नाही. तुला काय वाटतं अर्जुना? पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे? एक एकाचे नि मनोव्यापारे, विश्वची वे संवारे, एकला नसे कृपाचारे. हे मोठे मोठे योद्धे, तुझी अशी होळी पहिल्या दिवशी पेटली असती, पण तू 18 दिवस लढाईत का टिकला? मी पुढं होतो म्हणून. पायकू पाठीशी घातला आणि आपण पुढं राहिला. देव उभा मागे